हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना सकाळी सकाळी भाजीची तयारी वगैरे चालू होती, तर भाजीला काय करावं तेच आज कळत नव्हतं. कारण वांग्याशिवाय दुसरं काहीच भाजीला नव्हतं आणि कडधान्य वगैरे भिजवायचं काही लक्षात राहिलं नव्हतं. डब्यासाठी सुकी भाजी तर पाहिजेच होती, तर त्याच्यासाठी मग काय करावं सुचेना. मग म्हटलं चला आता आहे तेवढे वांगे तर जे सुकून जातील तर तेच करून टाकावं, म्हणून मग वांग्याची भाजीच करायला घेतलेली आहे. आणि भाजी वगैरे स्वयंपाक वगैरे करून झाली. परी गेली आहे स्कूलला आणि परी म्हटली मला वांग्याची भाजी वगैरे काही नको आहे, त्यामुळं मग तिला ना बेसन पोळी बनवून दे म्हटली, तर तिला बेसन पोळी बनवून दिली. त्याच्यानंतर आज अमावस्या आहे म्हणून मग मी इथे ना देव साफ करायला घेतलेले होते. देव आणि देवाचे भांडे वगैरे मी दर अमावस्याला करते, म्हणजे करते साफ. तर इथे तुम्ही बघू शकता मी ना हे मला दाखवलं आता लोशन बनवलं आहे. तर ते आपलं घरातलं साधं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे, लिंबू पिळलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून अशा पद्धतीने भांडे घासत आहे मी देवाचे. आणि देव वगैरे तर बघू शकता किती छान एकदम स्वच्छ निघालेलं आहे. तर हे फक्त मी त्या बेसन पिठाच्या ह्याच्यानेच घासलेलं आहे. थोडासा वेळ लागला कारण जास्त घाण झाला होता ते. कारण काय झालं होतं, ह्यांनी ना पाणी त्या कलशामध्ये पाणी टाकून ना तर ते खालचे तांदूळ भिजले होते आणि त्याच्यामुळे मग ते थोडंसं खालच्या साईडने काळं काळं पडलं होतं, म्हणून ते स्वच्छ करायला थोडा वेळ लागला. पण खूप पटकन असं स्वच्छ निघतं ते. त्याच्यानंतर देवसुद्धा अशा पद्धतीने सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत मी. आणि थोडंसं असं आपण देवावरती डिझाईन वगैरे असते म्हणून लिंबाणी वगैरे घासू शकतो. आणि अशा पद्धतीने मग छान असे सगळे देव वगैरे स्वच्छ करून. आणि आज बैलपोळासुद्धा आहे. तर आज ना आमचा बैलपोळा नसतो, कारण का आमचा बैलपोळा जो आहे तो वटपौर्णिमेला कर्नाटिक बेंदूर म्हणून असतो, तर त्यावेळेला आमचा पोळा असतो. तर आज आमचा पोळा वगैरे काही नव्हता. तर ज्यांचा पोळा आहे त्यांना आजच्या दिवशी पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि छान देव वगैरे स्वच्छ करून अशा पद्धतीने मस्त अशी मी देवपूजा केलेली आहे. बघितलं तुम्ही देव माझे किती चमकत आहेत. तर छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर आज आम्हाला जायचं होतं मला गौऱ्यांसाठी साड्या घ्यायला. तर साड्या घ्यायचं शूट काय करायचं माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे. तर ते आम्ही भरपूर दिवसभर फिरलो, मैत्रीण आणि मी दोघी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर पाणी खूप आले म्हणत होते म्हणून गेलो. तर बघू शकता तुम्ही इतकं पाणी आले बापरे. आम्ही तर बघूनच हे झालो, म्हणजे अक्षरशः पुंडलिक मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडलेलं आहे. तिकडे बघू शकता तुम्ही पलीकडे त्या बघा ते गोल्डन दिसते, तिकडे पूर्णपणे पाण्यात बुडलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा आहे आजचा हा व्हिडिओ. इस्कॉनचं सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये गेलंय.